अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरीचं पूजन करतात। पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून आपलं सौभाग्य अक्षय करण्यासाठी सर्व स्त्रिया गौरीला शरण गेल्या। तेव्हा श्री गौरीनं भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून मानव प्राण्यांना सुखी केलं। त्यामुळे अखंड सौभाग्य प्राप्त करण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात। गीते परिवारातील महिला आणि लहान थोर असे सर्व गौरींचं आदरातिथ्य करण्यात व्यस्त होते। आपल्या इथे बाप्पाचे आगमन झाले आहे। बाप्पाच्या आगमनानंतर लगेच रिद्धी-सिद्धी गौरी गणपतीचे आगमन होते। गौरी गणपती हा सण खूप उत्सवाने साजरा केला जातो। जसे आपल्याकडे दिवाळी साजरी केली जाते तसा गौरी गणपतीचा सणही साजरा केला जातो। गौरी गणपतीचा सण हा माझ्या आजसासूंपासून पूर्वीपासून सुरू आहे, जो वारसा आतापर्यंत चालत आलेला आहे, जो माझ्या आजसासूपासून माझ्या सासूपर्यंत, माझ्या सासूपासून माझ्यापर्यंत आणि इनाव माझ्या पिढीच्या नंतरही चालू राहील। तो जसा गौरी गणपतीचा सण आल्यानंतर जे घरातलं आनंदमय वातावरण राहतं, त्या वातावरणामध्ये सगळेजण आनंदी होतात। सगळ्यांचे सुख-दुःख, जे काही इच्छा अपेक्षा असतील त्या सर्व आई पुढे ठेवल्या जातात। शक्यतो असं बोललं जातं की आई समोर लेकरं जेव्हा त्यांच्या इच्छा व्यक्त करतात तेव्हा ती आई त्यांच्या इच्छा पूर्ण करते। तसंच सेम गौरी गणपती समोर जेव्हा आपण आपल्या इच्छा प्रकट करतो तेव्हा गौरी गणपती आपल्याही इच्छा पूर्ण करते। या सणासाठी जवळपास 15 दिवसापासून ते महिन्यापासून ही तयारी सुरू होते। घर साफ करण्यापासून फराळापर्यंत, फराळानंतर त्याचं डेकोरेशन नंतर त्यांच्या पारंपरिक पद्धती, त्याच्यामध्ये काय हवं आहे, काय नको आहे, कशा प्रकारे तो उत्सव साजरा करायचा आणि कसा तो आनंद व्यक्त करायचा, हा म्हणजे गौरी गणपतीचा सण। त्याच्यामध्ये सर्वजण सर्व एकत्र येतात, सर्व उत्सवाने आनंदाने, लहान मुलांपासून आजोबांपर्यंत, म्हाताऱ्या माणसांपर्यंत, सर्वांपर्यंत हा क्षण खूप आनंदमयी आणि खूप चांगला राहतो। या पार्श्वभूमीवर रामप्रसाद गीते यांच्या घरीही गौरीचं सुखद आगमन झालं होतं। श्रीराम ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक असलेले रामप्रसाद गीते यांच्या घरी या निमित्तानं आनंदाचं वातावरण होतं। गावाकडील पारंपरिक प्रथा गीते परिवारानं अजूनही जपली आहे। प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक।